हॅलो किड्स, आज आपण सिविक्सचा चॅप्टर सुरू करूया, डेमोक्रेसी अँड इक्वॅलिटी. व्हॉट इज डेमोक्रेसी? आता डेमोक्रेसी म्हणजे काय आपण बघूया. डेमोज मीन्स पीपल अँड क्रॅटोज मीन्स पॉवर, म्हणजे लोकांची असलेली सत्ता, त्याला काय म्हणतात डेमोक्रेसी. ह्याची एक डेफिनेशन दिली आहे बघा. डेमोक्रेसी मीन्स द गव्हर्नमेंट ऑफ द पीपल बाय द पीपल अँड फॉर द पीपल. म्हणजे काय, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य. आता याचा अर्थ काय, लोकांनी चालवलेलं याचा अर्थ काय, तर आपण जे रिप्रेझेंटेटिव्ह निवडून देतो त्यांना म्हणतो की आणि ते राज्य चालवतात, म्हणून त्याला काय म्हणतो, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य. म्हणजे ते काही डिसिजन घेतात ते आपल्या भल्यासाठी घेतात, म्हणून ह्याला काय म्हणले, ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल. आता डेमोक्रेसी म्हणजे अजून एक त्याचं फीचर आहे बरं का. यातलं फीचर काय काय आहे, सगळ्या सिटिझन्सना इक्वल पॉवर दिली आहे. कशामध्ये दिली आहे, टू इलेक्ट, टू कंट्रोल अँड टू रिमूव्ह देअर गव्हर्नमेंट फ्रॉम पॉवर इफ दे आर अनहॅपी विथ इट. जर गव्हर्नमेंट व्यवस्थित चालत नसेल तर त्याला काढून टाकण्याचा सुद्धा अधिकार ह्या डेमोक्रेसीनी या सिटिझन्सना दिलेला आहे. फॉर्म्स ऑफ गव्हर्नमेंट. Democracy is the most popular form of government throughout the world, but the true essence of democracy can only be understood when we know about the other forms of government. डेमोक्रेसी बघा जगात सगळीकडं प्रसिद्ध आहे, पण तिचा खरा इसेन्स आपल्याला कधी कळेल, जेव्हा तिचे फॉर्म कुठले कुठले गव्हर्नमेंटचे आहेत हे आपण समजून घेऊ. पहिला फॉर्म आहे अथॉरिटेरियन गव्हर्नमेंट, दुसरा आहे मोनार्की आणि तिसरं आहे कम्युनिस्ट गव्हर्नमेंट. आता हे म्हणजे काय ते आपण बघूया. अथॉरिटेरियन गव्हर्नमेंटमध्ये काय काय येतं, द पॉवर लाईज इन द हँड्स ऑफ वन पर्सन ऑर अ ग्रुप ऑफ पीपल. म्हणजे एकाच माणसाच्या हातात सत्ता असते किंवा काही लोकांच्या हातात सत्ता असते, आणि ही लोक कॉमन जी सत्तेत असणारी लोक आहेत त्यांना सर्वसामान्य लोक निवडून देऊ शकत नाहीत. ते काय करतात, अनलिमिटेड पॉवर एन्जॉय करतात आणि सिटिझनना कुठलंही फ्रीडम नसतं. जरी अनजस्टिस एखादा निर्णय गव्हर्नमेंटचा असेल किंवा त्या व्यक्तीचा असेल तरीसुद्धा त्या सिटिझन्सना तो मान्य करावाच लागतो. याची दोन एक्झाम्पल्स आपण इथं बघितली, एक आहे अफगाणिस्तान आणि दुसरं आहे इराण. मोनार्कीमध्ये काय काय येतं, पॉवर लाईज इन द हँड्स ऑफ किंग ऑर क्वीन. राजा किंवा राणीच्या हातात सत्ता असते. त्याच्यात परत दोन प्रकार येतात, एक आहे ॲब्सोल्यूट मोनार्की आणि दुसरं आहे कॉन्स्टिट्यूशनल मोनार्की. आता ॲब्सोल्यूट मोनार्की म्हणजे काय आपण बघूया. हिअर मोनार्क एन्जॉयज अनलिमिटेड पॉवर. या ॲब्सोल्यूट मोनार्कीमध्ये राजा किंवा राणीला अनलिमिटेड पॉवर असते, आणि ह्याची एक बेस्ट एक्झाम्पल कुठली असतील तर स्वाझीलँड अँड ब्रुनाय. कॉन्स्टिट्यूशनल मोनार्की, याच्यामध्ये पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट असतं, म्हणजे त्याच्यात पार्लमेंट असतं. म्हणजे काय, लोकसभा राज्यसभा आपल्याकडं कसं आहे तसं असतं, आणि किंग आणि क्वीन ऑपरेट्स विदिन अ रिटन अँड अनरिटन सेट्स ऑफ लॉज. म्हणजे त्यांचा राजा किंवा राणी हे अनलिमिटेड पॉवर एन्जॉय करू शकत नाहीत, तर त्यांची रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे त्या फ्रेममध्येच किंवा काही अनरिटन सेट ऑफ लॉज आहेत त्या फ्रेमच्या अंडरच ते त्यांची पॉवर एन्जॉय करू शकतात. अजून एक मोनार्कला सेरेमोनियल पॉवर असते, ती फक्त इमर्जन्सीज काही क्रिएट झाल्या तर त्या केसमध्ये ही सेरेमोनियल पॉवर मोनार्कला दिलेली आहे. आता याचे कुठली एक्झाम्पल्स आहेत तर हे UK आहे, डेन्मार्कमध्ये आहे आणि स्पेनमध्ये आहे. आता पुढचा टाईप, कम्युनिस्ट गव्हर्नमेंट. कम्युनिस्ट गव्हर्नमेंट म्हणजे काय, अ नॉन डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट. इथं डेमोक्रेसी नाही आहे. ओनली वन पार्टी, दॅट इज कम्युनिस्ट पार्टी. आणि या देशांमध्ये फक्त एकच पार्टी असते आणि ती म्हणजे कम्युनिस्ट पार्टी. एम टू हॅव क्लासलेस सोसायटी वेअर ऑल द सिटिझन्स आर इक्वल. आणि यांचा एम काय आहे की क्लासलेस सोसायटी म्हणजे गरीब श्रीमंत असं कुठलाही वेगळा वर्ग नसेल, सगळे सिटिझन्स हे इक्वल असतील. गव्हर्नमेंट डिसाइड्स द अमाऊंट ऑफ गुड्स प्रोड्यूस्ड अँड इट्स डिस्ट्रीब्युशन. जेवढं काही तिथं धान्य किंवा गुड्स प्रोड्यूस केले जातात आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन हे कसं करायचं हे सगळं गव्हर्नमेंटच्या हातात असतं, आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल कुठलं असेल तर चायना. आता या डेमोक्रेसी आपण बघितली, त्याचे फीचर्स कुठले कुठले आहेत बघूया. पहिलं फीचर आहे पॉवर वेस्टेड इन पीपल. लोकांच्या हातात सत्ता असते. पीपल चूज देअर रिप्रेझेंटेटिव्स थ्रू इलेक्शन्स डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. लोक काय करतात, इलेक्शन
इलेक्शनच्या थ्रू त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह निवडतात. इथं म्हटले डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. म्हणजे काय? डायरेक्टली म्हणजे आपण लोकल लीडर जो निवडतो तो, आणि इनडायरेक्टली म्हणजे काही निवडणुका अशा आहेत, म्हणजे प्रेसिडेंटची इलेक्शन असेल तर ती कशी होते, तर आपण ज्या लोकांना निवडून दिले ती लोक प्रेसिडेंटची निवड करतात, म्हणजे इनडायरेक्टली ती आपण करतो. मोर दॅन वन पॉलिटिकल पार्टी. आता इथं एकच पॉलिटिकल पार्टी नसते, जसं आपण कम्युनिस्ट गव्हर्नमेंटमध्ये बघितलं होतं एकच पॉलिटिकल पार्टी असते, पण इथं एकपेक्षा जास्त पॉलिटिकल पार्टी असतात. अपोजिशन पार्टी कीप्स चेक ऑन रुलिंग पार्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचा रोल कोण प्ले करतात? तर अपोजिशन पार्टी. ते रुलिंग पार्टीवरती चेक ठेवतात, म्हणजे कुठलीही गोष्ट त्यांच्या हातातून काही मिसयूज होत नाही आहे ना, या सगळ्या गोष्टीवरती हे अपोजिशन पार्टी लक्ष ठेवत असते. रुलिंग पार्टी डज नॉट फुलफिल द विश ऑफ द पीपल. जर एखाद्या वेळेस रुलिंग पार्टीनी लोकांना आवश्यक असणारे डिसिजन्स घेतले नाहीत तर अपोजिशन पार्टीला असा राईट असतो की ते परत इलेक्शन्स कॉल करू शकतात. आता या डेमोक्रेटिक सेटअपचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे डिव्हिजन ऑफ पॉवर. आता हे डिव्हिजन ऑफ पॉवर म्हणजे काय? इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर. सगळ्यांना एकसारखी सत्ता असते. हे कशासाठी? टू प्रिव्हेंट इट्स मिसयूज बाय एनी ऑर्गन ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे गव्हर्नमेंटचे ऑर्गन कुठले आहेत? लेजिस्लेटिव्ह आहे, एक्झिक्युटिव्ह आहे आणि ज्युडिशियरी आहे. हे कुठलीही पॉवर त्यांची मिसयूज करणार नाही, त्याच्या प्रोटेक्शनसाठी केलेलं आहे. यामुळे काय होतं? इक्वल राईट्स टू ऑल सिटिझन्स. सगळ्या सिटिझन्सना इक्वल राईट दिले जातात आणि हे राईट हे प्रोटेक्ट केलेले आहेत लॉच्या थ्रू. आता हे डिव्हिजन ऑफ पॉवर कसं आहे बघूया. इथे एक पिक्चर तुम्हाला दिसेल, तर 3 ऑर्गन आहेत. त्याच्यात पहिलं ऑर्गन आहे लेजिस्लेटिव्ह, दुसरं आहे एक्झिक्युटिव्ह आणि तिसरं आहे ज्युडिशियल. आता ह्याचं डिव्हिजन कसं कसं होतं ते बघूया. लेजिस्लेटिव्ह म्हणजे काय? आपलं पार्लमेंट, ज्याच्यामध्ये राज्यसभा आणि लोकसभा येतात. हे काय करतात? तर ते लॉज बनवतात. लोकांचे राईट्स कुठले आहेत, त्यांच्या ड्युटीज कुठल्या आहेत हे डिफाईन करतात. दुसरं आहे एक्झिक्युटिव्ह. म्हणजे काय? प्रेसिडेंट आहे, त्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर येतो, म्हणजे जी एक्झिक्यूट करणारी लोकं आहेत ती त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर प्राईम मिनिस्टरचं मिनिस्ट्री आहे ती पण त्याच्यामध्ये येते. हे लोक काय करतात? कंडक्ट द अफेअर्स ऑफ द गव्हर्नमेंट इन अकॉर्डन्स टू लॉ मेड बाय द लेजिस्लेटिव्ह. म्हणजे लेजिस्लेटिव्हनी बनवलेले जेवढे काही लॉज आहेत ते एक्झिक्यूट करायचं काम कोण करत असेल तर हे लोक करतात. तिसरा पार्ट आहे ज्युडिशियरी. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे कोर्ट्स येतात. हे कोर्ट काय करतात? ॲक्ट्स ॲज इंटरप्रिटर ऑफ द लॉज. लॉजचं इंटरप्रिटेशन म्हणजे ते काय आहे ते सांगायचं काम करतात. कधी कधी हा प्रश्न येतो जेव्हा 2 व्यक्तींमध्ये भांडणं होतात, जेव्हा एखादी व्यक्ती आणि गव्हर्नमेंटमध्ये होतात, कधी कधी 2 गव्हर्नमेंटमध्ये होतात. म्हणजे इंडियामध्ये बरी सारी स्टेट्स आहेत, ह्या 2 स्टेटमध्ये वाद होतात, तेव्हा त्यांचं डिसिजन द्यायचं काम कोण करत असेल तर ही ज्युडिशियरी करते. आता डेमोक्रेसी आणि इक्वॅलिटी. असं म्हणतात की ट्रू डेमोक्रेसी आहे ती इक्वॅलिटीशिवाय अशक्य आहे. म्हणजे काय? नो वन इज डिस्क्रिमिनेटेड ऑन द बेसिस ऑफ जेंडर, कास्ट, क्रीड, कलर अँड रिलिजन. म्हणजे कुठलीच व्यक्ती, ती स्त्री आहे किंवा पुरुष आहे, कोणत्याही जातीची आहे, कोणत्याही पंथाची आहे, कोणत्याही धर्माची आहे, कोणत्याही रंगाची आहे, याच्यावरनं तिला डिस्क्रिमिनेट केलं जाणार नाही, कमी लेखलं जाणार नाही. आता या डेमोक्रेसी आणि इक्वॅलिटीचे, ह्या इक्वॅलिटीचे टाईप कुठले कुठले आहेत बघूया. पॉलिटिकल, इकॉनॉमिक आणि सोशल. पॉलिटिकल इक्वॅलिटी म्हणजे काय? जेवढे इंडिव्हिज्युअल्स आहेत त्या कुणालाही ती व्यक्ती स्त्री आहे, पुरुष आहे, तिचा जात धर्म वेगळा आहे, तिचा रंग वेगळा आहे, म्हणून तिला अनइक्वल ट्रीटमेंट दिली जाणार नाही. याचं उदाहरण म्हणजे काय? 18 वर्षाच्या प्रत्येक व्यक्तीला, मग ती कोणत्याही धर्माची असू दे, जातीची असू दे, स्त्री असू दे, पुरुष असू दे, तिला वोट करायचा अधिकार आहे. इथे एक पिक्चर दिसतंय, त्याच्यात तुम्ही बघितलं असेल की वोट केल्यानंतर एक काळी शाई लावली जाते. म्हणजे काय? ह्या 18 वर्षाच्या वरील प्रत्येक व्यक्तीला इंडियामध्ये वोट करायचा अधिकार आहे. दॅट इज पॉलिटिकल इक्वॅलिटी. मग ते टीचर असेल, पॉटर असेल, बिझनेसमन असेल, बँकर असेल, सगळे हे लॉच्या समोर इक्वल आहे. आता इकॉनॉमिक इक्वॅलिटी म्हणजे काय? द गव्हर्नमेंट डज नॉट पुट एनी रेस्ट्रिक्शन ऑन एनीबडी ऑन द बेसिस ऑफ देअर इकॉनॉमिक कंडिशन्स. म्हणजे एखादी व्यक्ती श्रीमंत आहे म्हणून तिला जास्त फॅसिलिटी, गरीब आहेत म्हणून तिला फॅसिलिटीज नाहीत, असं आपल्या ह्याच्यात लॉमध्ये कुठेही लिहिलेलं नाही आहे.
ऑल आर अलाउड टू एन्जॉय द रिसोर्सेस ऑफ द कंट्रीचे जेवढे काही रिसोर्सेस आहेत ते सगळे ही लोक वापरू शकतात. मग त्याच्यात रेल्वे आहे, रोड्स आहेत, सिनेमा हॉल्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत. मग त्यांची इकॉनॉमिक कंडिशन कशी आहे त्याच्यावरती हे बायफर्केट केलेले नाही. सोशल इक्वॅलिटी म्हणजे काय? पीपल आर नॉट डिस्क्रिमिनेटेड ऑन द बेसिस ऑफ देअर कास्ट, क्रीड ऑर रिलिजन. बघा हे शब्द पुन्हा 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 येतात. हे आत्ता आहे, पुढच्या वर्षीही आहे. ह्याचं रिझनच असं आहे की ह्याच्यावर खूप विचार केला आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशननी आणि मगच ते इम्प्लिमेंट केले. आता सोशल इक्वॅलिटीचं एक एक्झाम्पल बघूया. ब्रिटिशांनी आपल्या इथे 150 इयर्सचं रूल केलं आणि हे करत असताना त्यांनी त्यांच्यासाठी वेगळी प्लेग्राऊंड्स आहेत, त्याच्यानंतर हॉटेल्स वेगळी बांधली, शॉप्स वेगळी बांधली होती, मार्केट्स वेगळी होती आणि ते इंडियनना अनटचेबल्स म्हणून ट्रीट करत होते. मग हे सगळं जेव्हा आपल्याला फ्रीडम मिळालं तेव्हा आपल्या कॉन्स्टिट्यूशन बनवताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला. म्हणून याच्यात म्हणले सोशल इक्वॅलिटी म्हणजे काय? एव्हरी पर्सन हॅज ॲक्सेस टू ऑल द पब्लिक प्लेसेस इन्क्लुडिंग प्लेग्राऊंड, हॉटेल्स, शॉप्स अँड मार्केट्स. त्याच्यानंतर वेल्स, रोड्स, बाथिंग घाट्स, याच्यात कुठंही कुठल्याही व्यक्ती गरीब आहे किंवा श्रीमंत आहे म्हणून तिच्यावर बंधन घातलं जाणार नाही. आता हे इनइक्वॅलिटी आहे ही 1950 जेव्हा आपली कॉन्स्टिट्यूशन बनवली तेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी ह्या अनटचॅबिलिटीच्या ॲबॉलिशमेंटसाठी खूप प्रयत्न केले. म्हणजे तरीसुद्धा कास्ट सिस्टीम, इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी अँड जेंडर इक्वॅलिटी अजूनसुद्धा आपल्या समाजामध्ये आहे. गव्हर्मेंट त्याच्यासाठी एफर्ट्स घेतच आहे पण अजूनही ती दिसून येते. आता एनहान्सिंग ह्युमन डिग्निटी हा एक जरा वेगळा विषय आहे. मग डिग्निटी म्हणजे काय? सेल्फ रिस्पेक्ट. बऱ्याच वेळा बघा तुम्हाला आजूबाजूची लोक असे दिसतात एकमेकांचा अपमान करत असतात. तू या जातीचा आहे, तू स्त्री आहे, तू पुरुष आहेस, तू गरीब आहेस, तू श्रीमंत आहेस, हे अजूनसुद्धा होतं. मग हे होऊ नये ह्याच्यासाठी काय केलं आहे तर इट इज अवर ड्युटी ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल टू इन्श्युअर दॅट ही डज नॉट व्हायोलेट द डिग्निटी ऑफ अदर. ही आपली काय आहे? जसे आपल्याला राईट्स दिलेले आहेत तशी आपली ड्युटीसुद्धा आहे की इतरांचा सेल्फ रिस्पेक्ट तुम्ही व्हायोलेट करू नका. आणि तसं जर कोणी केलं इट इज हिज फंडामेंटल राईट टू फाईट फॉर हिज ओन डिग्निटी इफ इट इज व्हायोलेटेड. पण ती जर कोणी व्हायोलेट केली तर त्या व्यक्तीला तो राईट आहे की तो त्याच्या अगेन्स्ट फाईट करू शकतो. आता आहे इनइक्वॅलिटी कमी करण्यासाठी गव्हर्नमेंटने काही इनिशिएटिव्स घेतले. ते कुठले कुठले होते? नो इंडिव्हिज्युअल कॅन बी डिस्क्रिमिनेटेड अगेन्स्ट ऑन द बेसिस ऑफ कास्ट, क्रीड, कलर, सेक्स अँड सोशो इकॉनॉमिक कंडिशन्स. म्हणजे मगाशी आपण बघितलं तर जात वेगळी आहे, पंथ वेगळा आहे, त्यांचा रंग वेगळा आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, असं कोणालाही डिस्क्रिमिनेट लॉच्या समोर केलं जाणार नाही. ह्युमन डिग्निटी इज एनहान्स्ड, प्रमोटेड अँड प्रोटेक्टेड थ्रू द लॉ अँड द फंडामेंटल राईट्स लेड डाऊन बाय द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि ह्याला सगळ्याचं प्रोटेक्शन कुठलं दिलेलं असेल तर ते आपल्या कॉन्स्टिट्यूशनने दिलेले आहे आणि तो फंडामेंटल राईट्सवर दिलेला आहे. जर कोणी ती व्हायोलेट केली तर त्याच्या अगेन्स्ट तो फाईट करू शकतो. द गव्हर्नमेंट हॅज मेड अनटचेबल्स अन ऑफेन्स. आज पूर्वी कसं होतं की काही लोक आहेत ती अछूत समजली जायची. आज असं कोणी समजलं तर त्यांना शिक्षासुद्धा होऊ शकते. आता ही सोसायटीमधली ही जी इनइक्वॅलिटी आहे ही कमी करायसाठी गव्हर्नमेंटने अजून एक इनिशिएटिव्ह घेतला आहे. तो म्हणजे मिड डे मील प्रोग्राम. हा प्रोग्राम म्हणजे काय? जी मुलं काय करत होती, जी गरीब लोकं होती ती आपल्या मुलांना शिक्षण घेऊन देत नव्हती तर त्यांना मदतीला काम करायसाठी पाठवत होती. त्यामुळे ह्या मुलांचं शिक्षण थांबलं होतं. मग गव्हर्नमेंटने काय निर्णय घेतला की ह्या मुलांना तिथंच जेवण दिलं जाईल आणि तिथंच ती शिकतील म्हणून एक मिड डे मील प्रोग्राम त्यांनी प्रोव्हाइड केला. यात काय होतं? कुक्ड लंच टू ऑल द चिल्ड्रन इन द गव्हर्नमेंट एलिमेंटरी स्कूल. गव्हर्नमेंटची जेवढी एलिमेंटरी स्कूल होती तिथं सगळीकडं ह्या मुलांना शिक्षणाबरोबरच त्यांचं जेवणसुद्धा फ्री दिलं जातं. आणि याचा फायदा इतका छान झाला आहे की नंबर ऑफ चिल्ड्रन्स ही जास्त अटेंड करायला लागली स्कूल आणि ती स्टडीजवरतीसुद्धा कॉन्सन्ट्रेट करायला लागली. हा त्याच्यातला बेस्ट रिझल्ट होता. आता ही इक्वॅलिटी फक्त इंडियातच आहे का? तर असं काही नाही, ती इतर डेमोक्रेसीजमध्ये सुद्धा आहे. Inequality is present in other countries as well. Government throughout the world are trying to resolve these issues. आणि सगळ्या ठिकाणचे गव्हर्नमेंट हे रिझॉल्व कसे करायचे त्याच्यासाठी प्रयत्न करतात. याचे एक दोन एक्झाम्पल्स आपण बघूया. स्लेव्हरी वॉज अबॉलिश्ड इन USA इन द अर्ली 19th century. म्हणजे तिथं गुलामी होती ती 19th centuryमध्येच काय केली गेली? काढली गेली. सम आफ्रिकन अमेरिकन्स क्लेम टू बी ट्रीटेड अनइक्वली. पण तरीसुद्धा तिथं काही आफ्रिकन आणि अमेरिकन होते हे यांच्यात मतभेद आहे असं जाणवत होतं. द चिल्ड्रन हॅड टू अटेंड सेपरेट स्कूल
they could not move about freely throughout the city without fear of being attacked by the so called white Americans. आणि ह्या आफ्रिकन्सना इतकी भीती होती की ते वेगळ्या त्यांच्यासाठी शाळा होत्या, त्याच्यानंतर सगळ्या सिटीमध्ये फिरायचं तर त्यांना भीती वाटायची की हे व्हाईट अमेरिकन्स आपल्यावर अटॅक तर नाही ना करणार. मग 1964ला द सिव्हिल राईट्स ॲक्ट हा डिस्क्रिमिनेशनच्या अगेन्स्ट तयार केला गेला आणि सगळ्या अँड ग्रांटेड राईट्स टू ऑल द अमेरिकन इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर कलर अँड रेस. म्हणजे ते कुठल्या धर्माचे आहेत, कुठल्या रंगाचे आहेत ह्याच्यात त्यांच्यात भेदभाव केला गेला नाही आणि सगळे इक्वली ट्रीट केले गेले. दुसरं एक्झाम्पल होतं श्रीलंकेचं. श्रीलंकेमध्ये सिंहली तमिल्स ऑर द श्रीलंकन तमिल्स वेअर गिवन मोर फॅसिलिटीज दॅन द इंडियन तमिल्स. श्रीलंकेमध्ये सिंहली तमिल्स जे होते त्यांना सगळ्यात जास्त फॅसिलिटीज गेलेल्या होत्या इंडियन तमिल्सपेक्षा, जरी हे इंडियन तमिल्स होते हे तिथले सिटिझन असले तरीसुद्धा. म्हणजे परिस्थिती फक्त इंडियातच आहे असं नाही, इतर देशांमध्ये सुद्धा आहे. आणि प्रत्येकजण आता हे वेगवेगळे चॅलेंजेस जे डेमोक्रेसीच्या समोर आहेत ते आता नवीन नवीन यायला लागले. पूर्वी एक करंट इश्यू होता तो म्हणजे इनइक्वॅलिटीचा होता, पण जसं जसे दिवस जातील तसं तसं नवीन नवीन प्रॉब्लेम्स हे यायला लागलेले आहेत आणि त्याला टॅकल कसं करायचं हा मोठा टास्क ह्या डेमोक्रेसीच्या समोर आहे. आता या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघितलं तर डेमोक्रेसी म्हणजे काय, तर त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे फॉर्म्स कुठले आहेत, इक्वॅलिटीचे टाईप कुठले आहेत, डेमोक्रेसी आणि इक्वॅलिटी म्हणजे काय, एनहान्सिंग ह्युमन डिग्निटी हे का गरजेचं आहे, गव्हर्नमेंटने त्याच्यासाठी काय इनिशिएटिव्स घेतली आणि चॅलेंजेस डेमोक्रेसीच्या समोर कुठली कुठली आहेत आज. ह्या सगळा अभ्यास आपण ह्याच्यात व्हिडिओमध्ये केलेला आहे. ह्याच्यात अजून नोट्स तुम्हाला हवे असतील तर आपली PPT आहे, त्याच्यानंतर काही वर्कशीट आहे, क्विज आहे, हे सगळं आपल्या ॲप आणि वेब पोर्टलवरती आपण लोड केलेलं आहे. त्याचासुद्धा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. सो इथं आपला हा चॅप्टर संपला. थँक्यू.